राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तालमींना मदत करण्याचं धोरण जाहीर केलंय। त्यामुळे तालमींची परिस्थिती पाहण्यासाठी ते आज कोल्हापूरमधल्या गंगावेस तालमीच्या इथे पोहोचलेले होते। महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सिकंदर शेख यांनी याच तालमीतनं सराव केला होता। त्यामुळे पैलवान कोणत्या परिस्थितीत सराव करतात, त्यांना कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध असतात याचा आढावा अजित पवारांनी घेतला। ते यावेळेला अनुपस्थित असलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी तातडीने त्यांना तालमीमध्ये येण्याच्या सूचनाही केल्या। लग्नाचा एका बरं ठीक आहे पुढं काय कुंभार मी अजित बोलतोय। तुम्ही कुठे होता? आहे का म्हणजे कुठं? नाही तुम्ही असं करा, तालमीत किती वेळात येत आहे गंगावेसला? 5 या शिस्तीत या आणि अजित पवार जेव्हा तालमीमध्ये पोहोचले त्यांनी सगळ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला। त्यावेळी त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ सुद्धा उपस्थित होते। हसन मुश्रीफांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। सर्व कोल्हापूर शहरातील तालमींना निधी द्यायचं त्यांचं धोरण आहे आणि त्याप्रमाणे नियोजन विभागानं परवा ज्यावेळा आमची तपोवनला मेळावा झाला होता त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं। त्या पद्धतीने निधी मंजूर केला आहे आणि एक सकाळी एक तालीम कुठली तर बघावी, म्हणजे महाराष्ट्र केसरी ज्या ठिकाणी झालेलं आहे तिथं पाहणी करावी, पैलवानांच्या काय समस्या आहेत, कशा पद्धतीने ते काम करतायत ते पाहावं, अशासाठी हा आखाडा त्यांनी निवडलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।